तर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार जरी करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी इतकी महत्त्वाची आहे की तुम्ही आजची बातमी ऐकून खुश व्हाल. आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे आज सोनं चांदीच्या किमतीत मोठा बदल पाहायला भेटणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमकं आज सोनं आणि चांदीच्या किमतीत किती मोठी घसरण किंवा किती तेजी आली आणि येत्या काळात सोनं चांदी स्वस्त होणार का महाग होणार, सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओ मार्फत देणार आहे. मित्रांनो, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तसंच तुम्हाला शहरात म्हणजेच 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचा भाव सध्या आहे तरी किती, सोन्या चांदीचे अजून किती खाली जाऊ शकते दर, सोनं कधीपर्यंत स्वस्त मिळू शकतं आणि गुंतवणुकीसाठी योग्य वेळ कोणती असेल याची सविस्तर माहिती येथे मिळेल. त्यामुळे जर तुम्ही येत्या काळात सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरेल. पुढे जाण्यापूर्वी एक प्रश्न, तुमच्या मते बाजारात सोन्याची योग्य किंमत किती असायला पाहिजे? खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण प्रत्येकाची कमेंट जी आहे आपल्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. मित्रांनो, गोल्ड अपडेट आणि गोल्ड रेट टुडे मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन जे आहे दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून दररोज सोन्या चांदीचे ताजे भाव जे आहे आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग जाणून घेऊया आजचा नेमका चांदीचा दर किती आहे. मित्रांनो, आज 1 ग्राम चांदी मार्केटमध्ये आपल्याला 280 रुपयाला प्रति भेटते, तर 8 ग्राम प्रति चांदी 2240 रुपयाला, तर 10 ग्राम प्रति चांदी 2800ला, तर मात्र 1 किलो 2,80,000ला. मित्रांनो, आज बाजार उघडताच चांदीच्या किमतीस जवळपास 5,000 प्रति किलो इतकी घसरण पाहायला भेटते. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदी बहुत $10 ते $15ने घसरण झालेली आहे. इराणमध्ये इस्रायलमध्ये यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे सोने चांदीच्या किमतीत सतत चढ उतार होत आहे, हे आपण सध्या तरी जाणून घेत आहोत. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष मध्य पूर्वेकडे लागले आहे. इस्रायलने लेबनॉनवर स्ट्राईक केल्याची बातमी सुद्धा आपल्याला आधीच, आणि इराण अमेरिकेमधला तणाव या सोन्या चांदीच्या गोष्टींमध्ये जे आहे अशाच गोष्टीने फरक पडत असतो. हिजबुल्लाच्या हालचालीनंतर इस्रायलने केलेली प्रतिकात्मक कारवाई परिस्थितीत अधिक स्थिर झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदी कच्च्या तेलाच्या किमती मोठी तेजीत येणार असल्याचंही आपल्या काही तज्ज्ञांचं म्हणणं आपल्याला पाहायला भेटतं. अमेरिकेकडून सातत्याने निवेदन येत आहे, तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की कारवाई काही दिवस चालू राहू शकते. पेंटागॉनच्या पत्रकार परिषदेत ऑपरेशन इपिक उल्लेख सुद्धा करण्यात आला. 4 अमेरिकी जवानांच्या मृत्यूची बातमी आणि कुवेतमध्ये अमेरिकेचा फायटर जेट कोसळल्याची घटना यामुळे परिस्थिती थोडीशी आणखीनच विचित्र आणि खेळती बनल्याचंही आपल्याला लक्षात येतं. तणाव वाढत क्रूड ऑइलमध्ये 8 ते 10% तेजी आली आहे. ब्रेंट 79% गेला आहे. तेल महाग झाल्याचंही महागाई वाढणार आहे. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात, त्यामुळे गोल्डने आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास $5,400चा स्तर ओलांडला आहे. तर चांदी आपल्याला 92 ते 93 रुपयाच्या वर ट्रेड करताना दिसू शकते. आता बघा मित्रांनो, दुबईचे एअर स्पेस प्रभावित असल्याने भारत, हाँगकाँग आणि स्वित्झर्लंडकडे जाणारे सोने पुरवठा अडकला आहे. सप्लाय जे आहे चेनमध्ये अडथळा आल्याने स्थानिक बाजारात याचा परिणाम तर वाढणारच. चीन मोठ्या प्रमाणात चांदी आणि कॉपरचा साठा करत आहे. मेक्सिकोमध्ये लॉजिस्टिक अडचणी कायम आहेत. या सर्वांचा चांदी आणि सोन्यावर परिणाम होताना पाहायला भेटतोय. आज 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊया. 1 ग्राम मोजणी 18 कॅरेट शुद्धतेचं